अशा घटनेचा निषेध व्यक्त करतो। कारण आपण संविधानिक मार्गानं लोकशाहीच्या मार्गानं आम्ही उपोषण करून हे आंदोलन आमच्या ओबीसी भटक्या विमुक्तांची बाजू आम्ही उपोषणाच्या मार्गानं शासनाच्या दरबारी मांडत आहोत। तेव्हा माझी तरुणांना कळकळीची विनंती आहे, आपण कुठलाही कायदा हातात घ्यायचा नाही, कुठेही रास्ता रोको करायचा नाही आणि कुठेही दगडफेकीसारखं प्रकार करायचं नाही। मातेरी गावामध्ये जी गोष्ट घडलेली आहे ती दुर्दैवी गोष्ट आहे। जर लोकशाही मार्गानं अनेक आंदोलनं करता येतात, आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेता येतं। गाडी फोडून किंवा दहशत माजवून जर कुणाच्या दहशत माजवून जर या कायदा आणि सुव्यवस्थेला कोण चॅलेंज करत असतील तर अशा व्यक्तींचा मी निषेध व्यक्त करतो। आणि माझ्या ओबीसी बांधवांना, तरुणांना, या सगळ्या वंचित शोषित घटकांना माझी विनंती आहे, आपण आजपर्यंत शोषित आहोत, आपण आजपर्यंत अन्याय सहन केला आहे आणि आपला इतिहास नाही आहे की आपण कुठं दंगल घडवली किंवा आपण कुठं या संविधानाला चॅलेंज केलं आहे किंवा काही आपण असं हिंसक कधी झालेलो नाही आहोत। त्यामुळे आपण संविधानावर आपण विश्वास ठेवूया आणि आपले नेतेगण आहेत, आपले लोकलचे नेते आहेत, राज्य पातळीवरचे नेते आहेत, आपण सगळेजण एकत्रित येऊया की हे संविधान आहे, हे कायद्याचं राज्य आहे, ही लोकशाही आहे। अरे काट्यालाट्यांचा काळ गेला, आता आपण बुद्धीनं चाललं पाहिजे। आपण आता सिव्हिलायझेड पीपल आहोत, आता काय गावामध्ये भांडणं करून चालणार आहे का? रोज आपल्याला एकमेकाची तोंड पाहायची आहेत। परंतु गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या भटक्या विमुक्तांना, ज्या ओबीसींना, ज्या दीनदलितांना, ज्या शोषितांना, ज्या पीडितांना न्याय मिळण्यासाठी म्हणून रिझर्वेशनसारखी पॉलिसी आहे, हा मनाचा उदारपण आहे, ही मानवता आहे, ही स्वतंत्रता आहे, ही बंधुता आहे, हे संविधानाचं मूलभूत तत्व आहे। त्यामुळे दोन पावलं, अरे आपण एका रांगेत उभं राहिलो असेल, एखादी महिला जर त्या रांगेत उभी असेल तर त्या महिलेला पहिल्यांदा आपण प्राधान्य देतो। हजारो वर्षाच्या व्यवस्थेमध्ये इथल्या दीनदलिताला, बलुत्याला, 18 आलुतेदारांना, 18 पगड जातींना जर त्यांना शिक्षण, नोकऱ्यामध्ये किंवा राजकारणामध्ये, पंचायत राजमध्ये जर प्राधान्यक्रम दिला असेल तर बाकीच्या लोकांनी थोडंसं कळ सोसली पाहिजे, थोडंसं समजावून घेतलं पाहिजे।